न्यायासाठी आवाज उठवणाऱ्याला लाथ मारली जाते आणि तीही पोलीस अधिकाऱ्याकडून। हा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे आणि तो केवळ एका व्यक्तीचा अपमान नाही तर संपूर्ण नागरिकांच्या अधिकारांवर घाला आहे। मित्रांनो, आज आपण एका गंभीर आणि चर्चेच्या विषयावर बोलणार आहोत। जालना येथे DYSP यांनी आंदोलकांवर उडी मारून लाथा मारल्याचा धक्कादायक व्हिडिओ। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि यामुळे पोलिसांच्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। यासोबतच आपण अशा काही घटनांवरही नजर टाकणार आहोत जिथे पोलिसांनी कायद्याच्या बाहेर जाऊन गैरवर्तन केलं आणि स्वतःला सामान्य जनतेपेक्षा मोठं समजलं। चला जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण माहिती आणि त्यामागील सत्य आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। जालना जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर गेल्या महिनाभरापासून 2 जण उपोषणाच्या निर्धाराने बसले आहेत। त्यांची मागणी सरळ आहे, गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करा। अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी यांचा आरोप असा की पत्नीला तिच्या कुटुंबियांनी पळवून नेले। यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण कारवाई केली नाही। या उलट आरोपींना पोलिसांचे सहकार्य मिळते आहे आणि त्यासाठी पैशांचा व्यवहार झाला असल्याचाही गंभीर आरोप ते करत आहेत। गेल्या महिनाभरात त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना निवेदन दिले पण प्रतिसाद नाही। म्हणूनच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी जिल्ह्यातील ध्वजारोहणासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या होत्या। उपोषणकर्त्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आपली वेदना सांगायचे ठरवले। त्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्नही केला। तेवढ्यात पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना बाजूला नेऊ लागले पण जे पुढे घडलं ते धक्कादायक होतं। DYSP अनंत कुलकर्णी हे मागून धावत आले आणि फिल्मी स्टाईलने उपोषणकर्त्याच्या कमरेत लाथ मारली। हा क्षण तिथल्या कॅमेऱ्यात आणि नागरिकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला। काही तासातच तो व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला। सोशल मीडियावर हजारो लोकांनी या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला। अनेकांनी कमेंट्स मध्ये लिहिलं, हे पोलीस लोकांचे रक्षक आहेत की गुन्हेगारांचे साथी। काहींनी व्हिडिओ पुन्हा पुन्हा शेअर करून त्या अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबन व गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली। आमदार रोहित पवार यांनी थेट ट्विट करत सरकारला सवाल केला, खून, बलात्कार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एक वेळ ते मान्य करता येईल, पण महिनाभर उपोषण करूनही न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या कमरेत DYSP अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लाथ घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे। याची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकालाही न्याय द्यावा। जालना येथील ही घटना एकटी नाही, यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत जिथे पोलिसांनी कायद्याच्या बाहेर जाऊन सामान्य नागरिकांवर अन्याय केला आहे। चला अशा काही घटनांवर एक नजर टाकूया। सर्वप्रथम जालना येथील 2019 ची घटना। जालना येथेच 2019 मध्ये एका महिला आंदोलकाला पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। पूजा मोरे नावाच्या या महिलेला, जी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा शाखेच्या राज्याध्यक्षा होत्या, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान CM गो बॅकच्या घोषणा देत होत्या। एका पुरुष पोलिसांनी तिचे हात धरले आणि तोंड दाबून तिला पोलीस व्हॅन मध्ये नेलं। या घटनेनंतर जालना पोलिसांनी फक्त इतकंच सांगितलं की 4 जणांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आलं होतं, पण या प्रकारामुळे पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। मग जालना येथील 2021 ची घटना। 2021 मध्ये जालना येथे एका भाजपच्या युवा सचिवाला शिवराज नरियलवाले यांना पोलिसांनी दीपक हॉस्पिटलच्या आवारात मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या घटनेत एका रुग्णाच्या मृत्यूनंतर शिवराज आणि त्यांच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली होती। पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केला पण यावेळी पोलिसांनी बळाचा अतिरेक केल्याचा आरोप झाला। या प्रकरणाची चौकशी जालना पोलिसांनी केली पण यामुळे सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी झाला होता। मग आसाम मधील 2021 ची धक्कादायक घटना। आसाम मधील धौलपुर येथे 2021 मध्ये एका आंदोलकाला पोलिसांनी गोळी घातली आणि त्यानंतर त्याला मारहाण केली। याच वेळी एका सरकारी छायाचित्रकाने
त्या जखमी व्यक्तीला लाथा मारल्या। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर देशभरात संतापाची लाट उसळली। पोलिसांनी असं सांगितलं की आंदोलकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता, पण इतक्या क्रूरपणे बळाचा वापर करणं कितपत योग्य होतं? या प्रकरणात छायाचित्रकार बिजॉय बनिया याला अटक करण्यात आली, पण पोलिसांवर कठोर कारवाई झाली नाही। मग जालंधर येथील 2024ची घटना। पंजाब मधील जालंधर येथे 2024 मध्ये एका सहाय्यक उपनिरीक्षकाने 2 तरुणांना रस्त्यावर मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या तरुणांनी पोलिसांवर शाब्दिक हल्ला केल्याचा दावा पोलिसांनी केला, पण मारहाणीचा हा प्रकार बघून लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता। जालंधर ग्रामीणचे उपअधीक्षक सुमित सूद यांनी याबाबत वेगळी बाजू मांडली, पण यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं। या घटनांमुळे लोकांचा पोलिसांवरील विश्वास हादरतो आणि न्याय व्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं। भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे। पोलिसांचे काम म्हणजे त्या नागरिकांचे रक्षण करणे, पण जेव्हा पोलीस अधिकारीच नागरिकांवर शारीरिक हल्ला करतात तेव्हा तो केवळ कायद्याचा भंग नसतो, तो लोकशाहीचा मुळावर घाव असतो। सध्या प्रशासनाकडून या घटनेबाबत कोणतीही ठोस पावलं उचललेली गेली नाही। व्हिडिओ स्पष्ट असतानाही कारवाई टाळली जात असल्याचे आरोप होत आहेत। मित्रांनो, न्याय हा केवळ कायद्याच्या पुस्तकात नाही, तर तो प्रशासनाच्या कृतीत दिसला पाहिजे। जालना जिल्ह्यात उपोषणकर्त्याला लाथ मारणारा पोलीस अधिकारी हा केवळ एक व्यक्तीचा प्रश्न नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेचा कस लागणारा प्रसंग आहे। आज जर या घटनेवर कठोर कारवाई झाली नाही, तर उद्या प्रत्येक आंदोलनकर्त्याला, प्रत्येक आवाज उठवणाऱ्याला अशाच लाथा खाव्या लागतील। प्रश्न एवढाच आहे, आपण अशा लाथा सहन करणार का, की आवाज उठवणार? पोलीस आपल्या रक्षणासाठी आहे, पण जर अशा कृतींमुळे त्यांच्याकडूनच आपल्याला भीती वाटायला लागली तर काय करावं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।